आता मी फक्त वकीलपत्र दाखल केलेलं आहे। इथले कल्याण न्यायालयातले जे वकील आहेत, मला जे माहिती मिळाली आहे 15 ते 20 वकिलांनी विक्टिमला त्यांच्या परिवाराला कायदेविषयक मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्या बाजूनी मोफत मदत देण्यासाठी न्यायालयात ते उभे राहिलेले आहेत। ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट हरीश सरोदे, रेश्मा भोपी, प्रकाश जगताप, ॲडव्होकेट प्रियेश जाधव, ॲडव्होकेट आकाश बोईनवाड, ॲडव्होकेट AP पवार, ॲडव्होकेट संजय भोजने यांच्यासोबतच काही राजकीय क्षेत्रात काम करत असलेले ॲडव्होकेट जयेश वाणी वगैरे सारखे सगळेच जण आपल्या मनापासून इथे मदत करत आहेत। परंतु महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे की न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते अडथळे आहेत हे समजून घेतलं पाहिजे। आणि मला इथे कोर्टात आल्यावर धक्का बसला की जेव्हा न्यायालयाची मदत, विक्टिमची मदत करण्यासाठी काही वकील पुढाकार घेऊन स्वतःहून तिथे सांगतात की काही कलम चुकीचे लावलेले आहेत, अपुरे कलम लावून FIR दाखल केलेला आहे, पोलिसांनी घाई केलेली आहे, त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतलं गेलेलं नाही, असं जे मला कळलेलं आहे ते अत्यंत विदारक आणि दुःखद आहे। सेक्शन 6 या वकिलांनी, सगळ्या वकिलांच्या टीमनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी सेक्शन 6 लावलेलं आहे। आता त्यांची सेक्शन 9 जे आहे पॉक्सोमधली ते लावण्याची मागणी आहे, ती कदाचित आता ॲडिशन केलं जाईल। आपल्याला जेव्हा जेव्हा असं दिसते की FIR मध्ये नवीन कलम लावण्यात येत आहेत, तेव्हा तेव्हा हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांनी असंवेदनशील पद्धतीने पुरेशा माहितीच्या अभावी त्यांनी जे सेक्शन लावलेले आहे ते त्यांच्या कायदेशीर कमजोरीचं लक्षण आहे। त्यामुळे आपण किती पण जोरात म्हणू की विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे, तरी सुद्धा न्याय न मिळण्याचं महत्त्वाचं कारण असेल, जर न्याय मिळाला नाही तर तो म्हणजे फॉल्टी FIR जो पोलिसांनी दाखल केलेला आहे। दुसरं की पोलिसांवर दबाव आहे काही राजकीय लोकांचा आणि राजकीय पक्षांचा, कारण की सातत्याने पाहिलं गेलेलं आहे की जेव्हा महिलांवर मुलींवर अत्याचार होतो तेव्हा महिलांवरच्या अत्याचाराचा प्रश्न बाजूला राहतो, अचानक त्या शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची, अचानक राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची। आपण आता हे सिद्ध करण्याच्या जर मागे लागलेलं असू पोलिसांच्या मदतीने की या मुलीवर अत्याचारच झाला नाही, आणि असं सांगण्यात येत असेल की तो मुलगा जो ज्या माणसाने तो अत्याचार केलेला आहे, शाळेतला कर्मचारी, तो अनसाऊंड माइंडचा आहे, त्यामुळे त्याला माहीतच नव्हतं काय केलेलं आहे ते, तर असं सांगणं अत्यंत असंवेदनशील आहे असं मला वाटते। आणि त्यामुळे आरोपीला वाचवण्यासाठीचे जे काही प्रयत्न होत आहेत ते चुकीचे आहेत। एक अत्यंत महत्त्वाचा माझा आक्षेप आहे जो यांनी घेतला की नाही मला माहिती नाही, मी आज न्यायालयामध्ये आता युक्तिवाद करीन, मला बोलण्याची संधी दिलीत, मी ते सांगणार आहे कोर्टाला की मुलीचं स्टेटमेंट हे चाइल्ड सायकोलॉजिस्टनीच घ्यायला पाहिजे होतं, परंतु पोलिसांनी ते घेतलेलं आहे, पोलीस कॉन्स्टेबलनी ते घेतलेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। आणि अशा गोष्टींची दखल न्यायालयाने स्वतःहून घ्यायला पाहिजे। त्याला ज्युडिशियल कॉग्निझन्स असं आपण म्हणतो किंवा ज्युडिशियल नोट घेणं म्हणतो, ते ज्युडिशियल नोट घेऊन पोलिसांना धारेवर धरण्याची आवश्यकता आहे न्यायालयाने, असं मला वाटतं। साहेब, कलम 21, 6 आणि आता 9ची तुम्ही मागणी करताय, त्याचं थोडक्यात विश्लेषण केलं तर बरं पडेल की नेमकं काय आहे तरतूद, त्याच्यामध्ये शिक्षा कशी आहे आणि कशामुळे याची मागणी होते। बघा, जेव्हा कोणीतरी कस्टडीत आहे म्हणजे ती मुलगी शाळेच्या ताब्यात आहे, ताब्यातल्या शाळेतल्या मुलीवर तिथला एखादा कर्मचारी बलात्कारासारखा गुन्हा करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑब्जेक्टिफिकेशन ज्याला म्हणतो की एखाद्या वस्तूच्या आपल्या बोटाच्या साह्याने तो अत्याचार करतो आणि त्या मुलीला आपला अत्याचार सुद्धा सांगता येत नाही, तेव्हा कस्टोडियल सेक्शुअल अब्यूज जो होतो त्याच्यासाठी हे सगळे कलम आहेत। आणि त्या मुलीला कळतच नाही, अशा वेळेस ती आणखी जास्त गंभीर प्रकरण होते, हा ॲग्रिवेटेड सेक्शुअल व्हायलन्स आहे। आणि त्यामुळे सेक्शन 6, सेक्शन 9 हे लावण्याची गरज आहे की ज्या व्यक्तीला आपल्यासोबत काय होतं हे सांगू शकत नाही, आणि त्या मुलीने पोलिसांना सांगताना असं सांगितलं की मला गुप्तांगांच्या तिथे तो दादा गुदगुल्या करत होता, बोटाने काहीतरी करत होता, त्या मुलीला सांगता येत नाही आपलं दुःख शब्दात सुद्धा। आणि अशा वेळेस न्यायालयाने, पोलिसांनी, वकिलांनी, न्यायाधीशांनी, सगळ्यांनी आणि पत्रकारांनी सुद्धा तिचं दुःख समजून घेणं, तिचं काय म्हणणं आहे ते रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ते वाचण्याची क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे। ते इथे झालेलं दिसत नाही। मी आता न्यायालयाच्या नजरेच्या सगळ्या त्रुटी आणून देणार आहे आणि कशा पद्धतीने न्यायालय प्रतिसाद देते ते आपल्याला बघायला मिळेल। कलम 6, कलम 9 आणि कलम 21 सजा किती वर्षाची आहे आणि काय तरतुदी आहे त्यामध्ये? हे बघा, सजा साधारणतः 10 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते। गुन्हा सिद्ध झाल्यावर आता नवीन कायद्यानुसार सक्षम कारावास सुद्धा होऊ शकतो, परंतु सांगा ना मला, कलम 6 काय बोलतोय, किती सजा आहे, कलम 21 किती सजा? कसं आहे, कलम 6, कलम 9 असं नाही, पनिशमेंटचा एकच कलम आहे आणि त्याच्यानुसार त्या शिक्षा सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षा व्हायची असेल तर मुख्य मुद्दा काय आहे की त्या कायद्याचे डिटेल्स हा मुद्दा नाही आहे,
मुद्दा हा आहे की सेक्शन 6 लावायला पाहिजे होतं का, तर लावायला पाहिजे होतं कारण की ती लहान मुलगी आहे आणि तो ॲग्रिव्हेटेड व्हायलन्स आहे. सेक्शन 9 लावायला पाहिजे होतं, लावायला पाहिजे होतं कारण की ती शाळेच्या कस्टडीमध्ये मुलगी आहे, शाळेच्या ताब्यात आहे. त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे, ती घेतली नाही आणि आज शाळा चालवणारे फरार आहेत किंवा त्यांना लपवलं जात आहे असं लोकांचं म्हणणं आहे. ते कलम त्याच्यामुळे लावायला पाहिजे होतं. असे कलम लावले असते तर मग महाराष्ट्रातल्या जनतेची जी भावना आहे की कडक शिक्षा झाली पाहिजे, ती शिक्षा होऊ शकेल. आणि त्यामुळे मला असं वाटते की या कलमांचा विचार न्यायालयाने आता करणं सुरू केलेलं आहे. पोलिसांना ते सांगतील हे आणखी कलम ॲडिशन करायला, पण असं ॲडिशन करत जाणं सतत याचंच लक्षण आहे की पोलिसांनी सुरुवातीपासून तपास चुकीचा केलेला आहे. सुधारित कायद्यानुसार ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिलेला आहे यावरती देखील गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तर अशा पद्धतीने काय आपली कोर्टाकडे मागणी होणार आहे? नक्कीच अशी मागणी मला वाटते आधी ज्या टीम ऑफ लॉयर्स जी उपस्थित त्यांनी तशी मागणी केलेली आहे. आणि मी जसा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला की पोलीस अधिकाऱ्यांना ड्रेसमध्ये स्वतःच्या पोलिसी वेशामध्ये लहान मुलीशी बोलणंच चुकीचं आहे आणि त्यामुळे चाइल्ड सायकॉलॉजिस्ट ज्याला बाल मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो त्यांनी स्टेटमेंट देणं आवश्यक होतं. त्यांनी त्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या केसमध्ये तपास अपूर्ण, बेकायदेशीर आणि चुकीच्या अशा प्रकारे लाईनवर जाणारा हा तपास आहे. आणि म्हणून इथल्या वकिलांचं मला अभिनंदन करायचं की त्यांनी इथे पुढाकार घेतला. इथल्या पत्रकारांचं मला अभिनंदन करायचं की त्यांनी महाराष्ट्रापर्यंत ही घटना संवेदनशीलतेने पोहोचवलेली आहे. तसाच संवेदनशील लवकर न्याय त्या मुलीला तिच्या परिवाराला मिळाला पाहिजे.